वाढत येत आहेत आता. तर मी म्हणतोय सगळ्यांना हात जोडून ते करू शकतो आणि तसं लीड करू. अच्छा मधुरी, अगदी ओझरता उल्लेख झाला दोनदा. या चित्रपटातली जी स्टोरी लाईन आहे त्याच्यामुळे हा चित्रपट ह्युमर काढण्यासाठी खास मालवणीत आहे का, आणि मालवणीचा गोडवा आणि कोकणाचं सौंदर्य याचा माधुरीशी काय संबंध आहे? वेल, कारण माझी आई कोकणातली आहे, रत्नागिरीची आहे, माझे वडील वाडपडेलचे आहेत आणि ह्याची पण फॅमिली सगळी दिवेआगर आणि अलिबाग आणि तिकडचे आहेत. सगळे कोकणात. तर कोकणात आम्ही खूप जायचो लहानपणी. म्हणजे आजीच्या घरी जायचो, मोठं घर होतं, घराला एवढी दारं होती की आम्ही नुसते त्या एका दारातून दुसऱ्या दारात अशी फिरत असायचो. मोठा झोपाळा होता त्याच्या अंगणात, आणि अंगणात नाही म्हणजे मधलं घर असतं ना तिथे, हां ओसरीमध्ये. आणि आम्ही सगळे छोटे 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 लहान, आम्ही खूप कझन्स होतो, सगळे झोके घेत असायचो त्याच्यावरती. आणि आमच्या म्हणजे ग्रँडफादरचा आवाज ऐकला आम्ही आजोबांचा की आम्ही सगळे पळून जायचो उड्या मारून सगळ्या दारातून आम्ही सगळे उंदरासारखे पळायचो. कारण ते आले की आम्हाला कामाला लावायचे. अरे काय झोके घेत बसलाय, चला ते शेण पसरवायचंय खाली जमिनीवरती, किंवा ते चारा घालायचे आहेत, तिथे म्हशी ओरडतायत, चला चला, सगळे कामाला लावायचे आम्हाला. तर आम्ही सगळं केलेलं आहे तिथे रत्नागिरीला जाऊन. आणि झाडावर तिथे आंब्याची झाडं होती भरपूर, तर त्याच्यावर चढायचे, आंबे काढायचे. नारळाच्या झाडावर नाही चढलो, चढताच येत नाही, पण आम्ही नारळ पाणी हे ते वगैरे खूप खूप धमाल केली आहे तिकडे. आणि मालवणी भाषेशी जो या चित्रपटाच्या निमित्ताने संबंध आलाय. हो, कारण मला असं वाटतं ते मालवणी टचमुळे ना एक ह्युमर खूप छान आलं ह्याला, एक वेगळाच एक. कारण ते त्यांच्या बोलण्यात पण एक असा सूर असतो ना. आणि माझी आई सांगायची की माझ्या आईची आजी त्या कोकणी बोलायच्या. अच्छा. हां, तर ती नेहमी कुठचं तरी गाणं सांगायची की ते असं ती कोकणीमध्ये बोलायची, आणि मग ते हे असं गाणं आम्हाला ऐकवायची ती गाऊन वगैरे. तर त्याच्यामुळे तो एक होता मनात की आहे. आणि ऑफकोर्स त्या ह्युमरला एवढी मदत झाली त्या मालवणी लँग्वेजमुळे. माधुरीताई, एक प्रश्न असा होता की जावेद अख्तर साहेबांनी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की हिंदी सिनेमांपेक्षा, बॉलिवूडच्या सिनेमांपेक्षा हे जे इंडियन लँग्वेजेसमधले सिनेमे आहेत त्या सगळ्यांना, म्हणजे मराठी सिनेमा असेल, मल्याळम सिनेमा असेल, बंगाली सिनेमा असेल, यांना एक मातीचा गंध आहे तिथल्या. तर त्याचा तुमच्यावर इम्पॅक्ट आहे का, की खरंच असं काही आहे का की बॉलिवूडपेक्षा हे सिनेमे वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही मराठी फिल्म करण्याचा किंवा रिजनल लँग्वेजेस फिल्म करण्याचा निर्णय घेतला? बॉलिवूड बघा, सगळे सिनेमेच आहेत शेवटी. बॉलिवूडचे सिनेमे जास्ती लार्जर दॅन लाईफ असे असतात. यू हॅव टू अपील टू अ लार्जर ऑडियन्स. म्हणजे नुसतं महाराष्ट्रीयन की सगळ्या सेन्सिबिलिटीजना अपील होईल अशी तुम्हाला फिल्म बनवावी लागते. म्हणजे दॅर सो मेनी थिंग्स यू हॅव टू थिंक अबाउट. पण जेव्हा तुम्ही एक रिजनल घेता तेव्हा त्याच्यावरचा जो कल्चरल इन्फ्लुअन्स असतो खूप खूप डीप असतो तो. आणि त्याच्यामुळे जेव्हा मी मराठी फिल्म केली तेव्हा मला ते कल्चर एवढं जवळचं वाटतं की मला ते कॅरेक्टर्स जवळचे वाटतात. सगळं म्हणजे असं वाटतं मला माहिती आहे, आपलं वाटतं ते. आणि त्याच्यामुळे मराठी फिल्म करायचं ठरवलं मी. ऑफकोर्स कधी हिंदी फिल्म करावं असं वाटलं तरी करीन हिंदी पिक्चर, पण मग त्याचा थॉट वेगळा असेल जेव्हा हिंदी पिक्चर करू तेव्हा. गप्पा फार सुरेख रंगल्यात. पंचक सिनेमाबद्दल जाणून घ्यायचे, तुमच्या दोघांच्या कंपॅनियनशिप बद्दल जाणून घ्यायचंय.